आजकाल जे समजा कॅन्सरचं प्रमाण वाढत चाललंय, तर याचे बेसिक रिझन काय वाटतं तुम्हाला की कशामुळे होत आहे? गर्भाशयाचा स्वतः कॅन्सर होतो, नंतर अंडाशय किंवा ओव्हरीज म्हणतात तो एक कॅन्सर महिलांमध्ये आढळतो. ब्रेस्ट कॅन्सर सध्या खूप आढळायला लागला आहे. तर त्याच्यामध्ये अजून एक कारण असं आहे की आता कॅन्सर म्हणलं की लोकांना आधी घाबरायला होतं. साहजिक आहे, घाबरायला होणारच. पण जरी घाबरले तरी गैरसमज असा करून घेऊ नका की आता कॅन्सर झाला म्हणजे माझं आयुष्य संपलं, असं नसतं. पण मध्ये एक न्यूज आली होती बघा, तुम्ही ऐकली असेल की रशियामध्ये कॅन्सरची आता वॅक्सिन आली आहे आणि सगळ्यांना ते मिळणार आहे आणि कॅन्सरचं काही टेन्शन नाही आता. तर या बाबतीत तुमचं काय मत आहे? काही ड्रग्जना, काही औषधांना, मेडिसिन्सना, किमोथेरपीच्या केस जरी गेले तरी ते 2 ते 3 महिन्यात सगळे केस पुन्हा येतात. रोबोट म्हणजे काय, तर रोबोट सर्जरी करत नाही, हे एक मिसकन्सेप्शन किंवा गैरसमज आहे. रोबोटिक सर्जरीमध्ये सर्जनच सर्जरी करत असतो. रोबोट इज अ स्लेव्ह, जो सर्जन त्याला कमांड देतो. की ब्रेस्ट कॅन्सरचं जर ऑपरेशन झालं तर त्याच्यानंतर हात काम नाही करतात, म्हणजे आपल्याला रेग्युलरली म्हणजे महिला जे कामं करतात ते कामं करायचे नसतात, बांगड्या घालायचे नसतात. लाईफ टाईम असं असतं का की कसं? आपल्या सगळ्यांना योगेश पाटीलचा नमस्कार. आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे 10 पट मोठी स्वप्न पाहणाऱ्या नव्या महाराष्ट्राच्या सगळ्यात इन्स्पिरेशनल पॉडकास्टमध्ये, ज्याचं नाव आहे श्रीमंत स्टुडिओ प्रस्तुत श्रीमंत व्हा विथ योगेश पाटील. तर मंडळी, आजचा जो एपिसोड आहे ना, तो खरंच खूप जास्त स्पेशल आहे, कारण या टॉपिकवरती आजपर्यंत आपण एकही पॉडकास्ट केलेला नाही आहे आणि हा खूपच जास्त महत्त्वाचा विषय आहे. ओके, तर आजचा जो विषय आहे तो कॅन्सरचा विषय आहे आणि यासाठी आज आपल्याबरोबर पुण्यात कार्यरत असलेले सुप्रसिद्ध कॅन्सर आणि लॅप्रोस्कोपिक सर्जन डॉक्टर मिहीर चितळे आहेत. ते कॅन्सर तज्ज्ञ असून त्यांनी दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया यामध्ये प्रावीण्य मिळवलेले आहे. त्यांनी परदेशात फ्रान्समधून GI आणि एंडोक्राईन सर्जरीची फेलोशिप केलेली आहे. त्याचबरोबर रोबोटिक सर्जरी त्यांनी कॅम्ब्रिज UK येथे केलेली आहे. तर मला असं वाटतं की मी तुमचा जास्त टाईम घेत नाही, आपण डायरेक्टली पॉडकास्टला स्टार्ट करूयात. परंतु त्याआधी आपल्या श्रीमंत स्टुडिओ या यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा, कारण मी तुम्हाला सांगितलं आहे की इथून पुढे आपल्या कॉन्टेंटची लेवल ही वाढतच जाणार आहे. तर मिहीरजी, तुमचं श्रीमंत व्हा या महाराष्ट्रातील सगळ्यात इन्स्पिरेशनल मराठी पॉडकास्टमध्ये स्वागत आहे. नमस्कार. तर मिहीरजी, आजच्या पॉडकास्टला आपण स्टार्ट करूयाच, परंतु सगळ्यात आधी आम्हाला तुमची जर्नी ऐकायला आवडेल. हो, आता मी डॉक्टर होण्याचं कारण म्हणजे माझे आजोबाही डॉक्टर होते, वडीलही डॉक्टर आहेत. तर आता 3री जनरेशन आहे. मी लहानपणापासून एक जो सेवाभाव आहे लोकांसाठी तो मी लहानपणापासून घरातच बघत आलेलो आहे. पूर्वीच्या काळी तर कोकणात आम्ही राहायचो. तर रत्नागिरीला असताना म्हणजे माझे वडील ह्या स्टोऱ्या सांगायचे, मला स्टोरीज सांगायचे की पूर्वीच्या काळी ज्या खाड्या किंवा क्रीक्स होत्या रत्नागिरीत, त्या खाड्यांवर पूलही नव्हते बांधलेले. तर जेव्हा आजोबा डॉक्टर होते आणि प्रॅक्टिस करायचे तेव्हा लोक त्यांना गावातनं लांबनं घ्यायला यायची सायकलवर. माझे आजोबा सायकलवर त्यांच्या बसायचे, त्यांची बॅग घेऊन, आणि ते नातेवाईकाबरोबर जायचे. ती सायकल आणि नातेवाईकाची सायकल, ते दोघं त्या होडीत घालायचे. होडीनी तो जी क्रीक किंवा खाडी असते ती पार करून मग सायकल चालवून घरी. ते ट्रीटमेंट दिल्यानंतर तिथे गरीब जे पेशंट असतील त्यांच्याकडे पैसे नसायचे, तर मग ते काहीतरी डॉक्टरांना, डॉक्टर तुम्ही धान्य घ्या किंवा असं काहीतरी घ्या, ज्याला आपण बार्टर सिस्टम म्हणतो, तसे ते देऊन मग ते परत होडीमध्ये बसून ह्या किनाऱ्याला येऊन परत ते सायकलवरनं घरी. अशा ह्या ज्या काय एक्सपिरियन्सेस होते पूर्वीपासनं. इव्हन माझ्या वडिलांकडे पेशंट यायचे, त्यांच्याकडे जर का काही प्रॉब्लेम असेल त्यांना किंवा पैसे आत्ता नाही आहेत, तर ते अगदी त्यांना सांगायचे की बाबा ठीक आहे, तुम्ही आत्ता बरे व्हा आधी, मग आपण बघू. असा एक जो काय सेवाभाव निर्माण झाला आणि त्याच्यातनं लोक बरी होताना आम्ही बघितलेत. आजोबांच्या तर लोक इतके रिस्पेक्ट करायचे की त्यांना भेटल्यानंतर त्यांच्या पाया पडायचे की पूर्वीचे जे लोक होते, जेव्हा कोणीही डॉक्टर नव्हता तिथे, तेव्हा तुम्ही आम्हाला वाचवलंय किंवा आमची ट्रीटमेंट केली. तर हे जे काय एक माझ्या ह्याच्यात लहानपणी वाढताना जे काय दिसलं मला, दॅट इन्स्पायर्ड मी टू बी अ डॉक्टर. आणि त्याहून त्यांचे जे काय बरे झालेले पेशंट्स आणि त्यांच्या जे काय स्टोरीज होत्या त्या मला बाहेर दुसरं कोणी भेटलं तरी ते मला आजोबांच्या स्टोरीज मला सांगायचे ॲज अ थर्ड पर्सन. बरोबर. ओके. आणि खरं तर ना की डॉक्टरचं नाव जर ऐकलं ना, म्हणजे आजच्या कंडिशनला तर लोक थोडे घाबरतात पण की आज थोडंसं पैशा रिलेटेड जास्त झालंय. पण मग तुम्ही तुमच्या आजोबांची, वडिलांची लेगसी पुढे घेऊन जात आहेत, तर खरंच बेस्ट विषय आहे. जे काय शक्य होतं मला ते मी सगळी मदत लोकांची करतो. जे काय शक्य होतं माझ्या परीने ते मी ट्राय अँड हेल्प देम.
ओके. येस. तर आता आपण आजच्या पॉडकास्टला स्टार्ट करूयात आणि आता स्टेप बाय स्टेप सगळ्या गोष्टी कव्हर करूयात. येस, डेफिनेटली. हां, तर आजकाल जे समजा कॅन्सरचं प्रमाण वाढत चाललंय, तर याचे बेसिक रिझन काय वाटतं तुम्हाला की कशामुळे होत आहे? आता कॅन्सरचं कसं आहे की मागच्या ज्या 2 डेकेड्सपासून म्हणा किंवा 20 वर्षापासून किंवा ही जनरेशन जी आहे जी आता मोठी होते किंवा तिशीत आहे, याच्यात ह्या लोकांमध्ये लाईफस्टाईल चेंजेस खूप झाले. बरोबर. लाईफस्टाईल चेंजेसमध्ये त्यांचं खाणं, राहणीमान, हवा, त्यानंतर बाकी सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्याच चेंज होत गेल्या प्रिव्हियस जनरेशनपासून. आणि त्यामुळे ह्या मेन कारणांमुळे लोकांना जास्त त्रास व्हायला लागला आहे. सगळ्याच बाबतीत त्रास होतोय तो म्हणजे लोकांची वजनं वाढत आहेत, लोकांचे जे बाकीचे विकार आहेत ते वाढायला लागले. बरोबर. लाईफस्टाईल चेंजेसमुळे लोकांना जे आजार इतर वेळेस व्हायचे नाहीत पूर्वीच्या काळी ते सगळे परत व्हायला लागले. जास्त कालांतर कमी ह्याच्यात ते जास्त आजार व्हायला लागले. तर ह्या सगळ्या गोष्टींमुळे एक ओव्हरऑल इम्युनिटीवर शरीराचा फरक पडला. जी आधी चांगली इम्युनिटी होती ती कमी व्हायला लागली. आणि बरेच बाकीचेही फॅक्टर आहेत, जेनेटिक फॅक्टर आहे. या सगळ्या गोष्टींमुळे कॅन्सरचं प्रमाण हळूहळू वाढलेलं आहे. पण मग सध्या म्हणजे कुणामध्ये जास्त आहे, महिलांमध्ये की पुरुषांमध्ये? दोघाही, पुरुषांमध्ये महिलांमध्ये दोन्ही गटांमध्ये जास्त आहे, वाढलेला आहे. आणि अजून एक कारण असं आहे की ॲटलिस्ट आता लोकांना थोडासा अवेअरनेस येतोय हळूहळू. बरोबर. त्यामुळे जे डिटेक्शन आहे किंवा डायग्नोसिस आपण म्हणतो तेही लवकर व्हायला लागलंय. तो एक पॉझिटिव्ह पॉईंट आपण म्हणू शकतो की बाबा अर्ली डायग्नोसिस लोकांचं व्हायला लागलं आहे. त्यामुळे अर्ली डायग्नोसिस आणि अर्ली ट्रीटमेंट जे आपण म्हणतो त्याच्याकडे लोक आता हळूहळू वळायला लागली आहेत. बरोबर आहे. पण मग आता आजकाल जर म्हटलं आपण लेटेस्टमध्ये तर असे कुठले टाईप्सचे कॅन्सर आहेत की जे जास्तीत जास्त पाहायला मिळतात, कॉमन झालेत किंवा काय? आता सगळेच टाईपचे कॅन्सर कॉमन झालेले आहेत. तुम्ही एनी कॅन्सर, आता तंबाखूचं प्रमाण म्हणा, तंबाखूचं प्रमाण जास्त आहे. ओरल कॅन्सर लोकांना होतो. बरोबर. स्मोकिंगमुळे लंग्सचा कॅन्सर होऊ शकतो. नंतर युरिनरी ब्लॅडरचा कॅन्सर होऊ शकतो. नंतर महिलांमध्ये बरेच आता ह्युमन पॅपिलोमा व्हायरस एक कारण आहे ज्याच्यामुळे कॅन्सर सर्विक्स होतो किंवा गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर होतो. गर्भाशयाचा स्वतः कॅन्सर होतो. नंतर अंडाशय किंवा ओव्हरीज त्याला म्हणतात तो एक कॅन्सर महिलांमध्ये आढळतो. ब्रेस्ट कॅन्सर सध्या खूप आढळायला लागला आहे. तर त्याच्यामध्ये अजून एक कारण असं आहे की डायग्नोसिसही लवकर व्हायला लागलं आहे. लोकांना ब्रेस्ट कॅन्सरचा थोडासा अवेअरनेस चांगला झालेला आहे असं म्हणायला हरकत नाही. त्यामुळे अर्ली डायग्नोसिस लोकांचा होतो आजकाल. आणि त्यामुळे त्याच्यातनं लवकर बरं होण्याकडे लोकांची वाटचाल होऊ शकते. जर का वेळी डॉक्टरकडे गेले, सल्ला घेतला तर होऊ शकतं. पण मग असे कुठले बेसिक लक्षण आहे समजा की ते लक्षात आल्यावर लगेच डॉक्टरकडे जायला पाहिजे किंवा काय? आता इन केस ऑफ ब्रेस्ट कॅन्सर आपण जर का म्हणलं तर सेल्फ एक्झामिनेशन आम्ही सगळ्यांना सांगतो करायला मुलींना. तर इवन अडल्ट एकदा झाल्या किंवा व्यवस्थित हे झाल्या, एकदा टीनेजमधनं बाहेर पडल्या की त्यानंतर सेल्फ एक्झामिनेशन हा एक खूप महत्त्वाचा भाग आहे. सेल्फ एक्झामिनेशनमध्ये त्यांना काही गाठ जाणवली किंवा असं काही आउट ऑफ द ब्लू जाणवलं की बाबा आधी वाटत नव्हतं आणि आता गाठ वाटते, तर डेफिनेटली डॉक्टरला जाऊन भेटलं पाहिजे. त्यानंतर स्क्रीनिंग टेस्ट आम्ही सजेस्ट करतो. तर सगळ्या कॅन्सरसाठी स्क्रीनिंग टेस्ट असतात. ते आपल्याला इझिली गुगलवर सुद्धा मिळू शकेल किंवा तुम्ही डॉक्टरला तुमच्या जाऊन भेटलात तर स्क्रीनिंग काय करता येईल हे डॉक्टरशी तुम्ही जर का डिस्कस केलं आणि स्क्रीनिंग टेस्ट करून घेतल्या तर त्याच्यातनंही डायग्नोसिस होण्याची शक्यता आपली वाढते. आणि असे कुठले गैरसमज आहे समजा कॅन्सरच्या बाबतीत की आजकाल ते लोकांमध्ये जास्त असतात समजा? हो, आता कॅन्सर म्हणलं की लोकांना आधी घाबरायला होतं. साहजिक आहे, घाबरायला होणारच. पण जरी घाबरले तरी गैरसमज असा करून घेऊ नका की आता कॅन्सर झाला म्हणजे माझं आयुष्य संपलं, असं नसतं. त्याच्यामध्ये तुम्ही कॅन्सर जरी आहे किंवा डायग्नोज झाला तरी त्याच्याबरोबर तुम्ही डॉक्टरचा सल्ला घ्या व्यवस्थित. ऑन्कोसर्जनकडनं, ऑन्कोलॉजिस्टकडनं, रेडिएशन ऑन्कोलॉजिस्ट सगळ्यांकडनं सल्ला घेऊन व्यवस्थित एक टीमवर्क आम्ही करतो. तर त्या टीमवर्कनी जर का व्यवस्थित आपण गाईडलाईन्सप्रमाणे गेलो तर लोकांचं क्युअर होण्याचं रेटसुद्धा चांगला आहे. असं नाही आहे की आजकाल कॅन्सर झाला की आता सगळं संपलं, असं आता राहिलं नाही आहे. ॲडव्हान्सेस इन मेडिकल सायन्सेस चांगले झालेले आहेत. त्यामुळे हळूहळू आपण आता कॅन्सरला सुद्धा मात देण्याकडे चाललोय असं म्हणायला हरकत नाही. ओके. पण मग त्याच्यामध्ये ज्या स्टेजेस असतात की समजा स्टेज 1 असते, स्टेज 2 असते, 3 असते, 4 असते, तर यात बेसिक डिफरन्स काय असतो? आणि खरंच म्हणजे जर एखादा थर्ड
स्टेजला असेल किंवा 4th स्टेजला असेल तर तो वाचू शकत नाही का? हो, आता ह्याच्यात स्टेजेस म्हणजे काय, स्टेज 1 to म्हणजे अगदी अर्ली डायग्नोसिस आपण केलं की बाबा तो अगदी सुरुवात झाली आणि लगेच आपल्याला लक्षात आला, त्याचं डायग्नोसिस झालं आणि त्याबद्दल ट्रीटमेंट चालू केली. बरोबर. मे बी सर्जरी असू शकते किंवा किमोथेरपी असू शकते किंवा रेडिएशन किंवा लाईट घेणं ज्याला म्हणतात ते असू शकतं. हे कॅन्सरच्या ट्रीटमेंटमधले 3 भाग जे आहेत हे मल्टीडिसिप्लिनरी अप्रोच म्हणतो आम्ही त्याला. आता मल्टीडिसिप्लिनरी अप्रोचमध्ये कॅन्सर सर्जरीही येते, किमोथेरपीही येते आणि रेडिएशन किंवा लाईट ह्या तिन्ही गोष्टी येतात. तर जर काही 1st आणि 2nd स्टेजमध्ये असलं तर तुम्ही स्पेशलिस्टला जाऊन भेटलात की त्याप्रमाणे त्या गाईडलाईन्सप्रमाणे तुम्हाला ट्रीटमेंट सजेस्ट केली जाते आणि त्यानंतर लवकर जेवढा तुम्ही डॉक्टरकडे पोचता आणि त्याची लवकर जेवढी ट्रीटमेंट तुमची चालू होते तेवढ्या लवकर तुम्हाला बरं होण्याकडे तुमची वाटचाल होऊ शकते. असं आहे. आता 3rd आणि 4th स्टेजमध्ये सुद्धा जरी असले पेशंट्स तरी त्यांच्यासाठी पण आपल्याकडे औषधं अवेलेबल आहेत, मेडिसिन्स अवेलेबल आहेत. कुठल्या टाईपचा कॅन्सर आहे, काय आहे हे तुम्ही जाऊन एकदा डॉक्टरना भेटलं पाहिजे, स्पेशलिस्टना. त्यांना ठरवू दे की कुठला स्टेज नक्की आहे, तुम्हाला याच्यातनं बाहेर काढता येईल व्यवस्थित. ते तुम्ही एकदा सांगितलं, त्यांना जाऊन भेटलात की डॉक्टर व्यवस्थित तुम्हाला समजवू शकतात या गोष्टी. उगाचच घाबरून आपण जर का घरीच बसून राहिलं आणि त्याच्याबद्दल काहीच केलं नाही तर त्रास वाढत जातो. त्यामुळे आपण वेळीच डॉक्टरकडे पोचलं पाहिजे. ओके. आणि बऱ्याच वेळेस लोकांचं असंही म्हणणं असतं की समजा मला गाठ झाली, आता बॉडीजमध्ये ते गाठी होत असतात, तर लोकांना असं वाटतं की कॅन्सरची आहे का, तर मग ते कसं आयडेंटिफाय करायचं? हो, आता सगळ्या गाठी या कॅन्सरच्या नसतात. इव्हन स्तनात किंवा ब्रेस्टमध्ये झालेल्या गाठी सगळ्या ज्या असतात त्या कॅन्सरच्या असतात असं नाही. पण निदान हे नक्की व्हायला पाहिजे. ओके. की आता तुम्ही डॉक्टर स्पेशलिस्टकडे गेलात आणि त्यांनी तुम्हाला एक्झामिन केलं, त्यांनी सजेस्ट केलेली एखादा तपास असेल किंवा एखादी FNAC म्हणतात त्याला किंवा बायोप्सी म्हणतात, या गोष्टी ज्या असतील त्या न घाबरता तुम्ही करून घ्यायला पाहिजे. इग्नोर न करता निदान करून घेण्याकडे लक्ष आपलं जास्त पाहिजे. ते झालं एकदा की निदान झालं आणि त्याच्यात काही नाही आहे हे समजलं की सोन्याहून पिवळं आहे. बरोबर. पण जर निदानच करून नाही घेतलं घाबरून तर इग्नोरन्स इज ब्लिस जे म्हणतो ते ह्याच्यात चालत नाही. त्यामुळे डेफिनेटली तुम्ही डॉक्टरकडे जाऊन त्याचं निदान करून ट्रीटमेंट जी लागते ती जर का वेळीच चालू केली तर त्याच्यातनं तुम्ही पूर्णपणे बरे होऊ शकता. कॅन्सरमधनं सुद्धा आजकाल इतकं चांगलं ॲडव्हान्स झालेलं आहे मेडिकल सायन्स आपलं की त्याच्यातनंही तुम्ही पूर्ण बरे होऊ शकता. ओके. आता जसं तुम्ही सांगितलं की समजा ॲडव्हान्स झालेलं आहे सगळं, तर थोडंसं बेसिक डिफरन्स सांगा ना मला की समजा आधीच्या ज्या ट्रीटमेंट्स होत्या त्या कशा पद्धतीच्या होत्या आणि आता काय काय बदल झालेले आहेत? आता नवीन रिसर्च रोज केला जातो. आता आमचे जे स्टडीज असतात त्या स्टडीजमध्ये एक ठराविक ग्रुप ऑफ पीपल म्हणा किंवा एक हजार लोकांवर किंवा काही हजारो लोकांवर एखादा स्टडी केला जातो. तर हे जे रिसर्च असतं त्या रिसर्चनुसार जे अपडेट होत राहतं मेडिकल सायन्स, तर ते जे अपडेशन्स होत राहतात म्हणजे दर महिन्याला म्हणा किंवा दर आठवड्याला काही ना काहीतरी नवीन रिसर्च येत राहतो. तर ते जे अपडेशन्स आहेत ते नक्कीच पूर्वीच्या जे शास्त्र होतं किंवा मेडिकल सायन्स होतं त्याच्यापेक्षा अपडेटेड आणि जास्त चांगले आणि सुपिरियर ॲडव्हान्सेस आहेत. तर ते जे डिफरन्स आहे तो जो 10 वर्ष म्हणा किंवा 15 वर्षापूर्वी जे ट्रीटमेंट ऑप्शन्स अवेलेबल होते आणि आत्ता जे अवेलेबल आहेत त्याच्यामध्ये खूप डिफरन्स आहे. आणि ते जे चांगले ऑप्शन्स आपल्याकडे अवेलेबल आहेत आणि जे ॲडव्हान्सेस झालेले आहेत त्यामुळे लोकांना लवकर बरं करणं किंवा जास्तीत जास्त त्याचा उपयोग करून कॅन्सर मुक्त करण्याकडे लोकांची आपण वाटचाल करू शकतो. ओके. पण मध्ये एक न्यूज आली होती बघा, तुम्ही ऐकली असेल की रशियामध्ये कॅन्सरची आता वॅक्सिन आली आहे आणि सगळ्यांना ते मिळणार आहे आणि कॅन्सरचं काही टेन्शन नाही आता. तर या बाबतीत तुमचं काय मत आहे? नाही, हे जे असे न्यूज असतात ना ते रोज काही ना काहीतरी येत असतात. जसं आपण म्हणतो की जोपर्यंत ते येऊन आपल्याकडे इम्प्लिमेंट होत नाही तोपर्यंत त्याच्यावर काही विश्वास ठेवून उपयोग नाही असं आहे. तर ते जर आलं तर नथिंग लाईक इट. बरोबर आहे. तर आपण रिसर्च जो सध्या प्रूव्हन आहे किंवा ज्याला आपण एव्हिडन्स बेस्ड मेडिसिन म्हणतो, तर एव्हिडन्स बेस्ड जे आहे त्याच्याकडे ते जे आपल्या हातात आता आहे आणि प्रूव्हन सायन्स आहे त्याच्यानुसार आपण ट्रीटमेंट केली पाहिजे. ओके. आता जर समजा घरात जर एखाद्याला कॅन्सर झाला आपण म्हणतो तर मग बाकीच्यांना किती % असतं की धोका व्हायचे चान्सेस किंवा काय? नाही, असं संसर्गजन्य ज्याला म्हणतो किंवा कॉन्टेजियस असा कॅन्सर नसतो.
तर तो असा झाला एखाद्याला म्हणून दुसऱ्याला लगेच होईल असं नसतं. ओके. जेनेटिक बॅकग्राऊंड असू शकतो काही कॅन्सर्समध्ये, तर तो आपण व्यवस्थित डॉक्टर्सकडे जाऊन स्पेशलिस्टकडे जाऊन त्याचं इव्हॅल्युएशन आपण करून घेऊ शकतो. किंवा जेनेटिक स्टडी असतात काही, जे फॅमिलीमधला एखादा विशिष्ट कॅन्सर झाला तर त्याचं जेनेटिक प्रिडिस्पोजिशन काय आहे बाकीच्या फॅमिली मेंबर्सवर, हे डेफिनेटली आपण डॉक्टरचा सल्ला घेऊन त्याच्याबद्दल हे करू शकतो. पण कॉन्टेजियस असा नसतो कुठला, की बाबा आत्ता ह्याला झालाय म्हणून लगेच दुसऱ्याला बाजूला बसलाय म्हणून होईल, तसं नसतं. संसर्गजन्य ज्याला म्हणतो त्याला तसा नाही. पण मग समजा एखाद्याच्या जेनेटिक्समध्ये असेल तर मग ते कसं म्हणजे टेस्ट करावी लागते का त्याची, आणि बाकीच्यांनी पण करून घ्यायला पाहिजे का? जर समजा घरात एखाद्या व्यक्तीला झाला कॅन्सर तर मग बाकीच्यांनी पण काही केलं पाहिजे? आता काही कॅन्सर असतात त्याला जेनेटिक प्रिडिस्पोजिशन असतं. कोणत्या टाईपचे असतात? असे ब्रेस्ट कॅन्सर आहे, ओव्हेरियन कॅन्सर आहे, कोलॉन कॅन्सर आहे, असे काही कॅन्सर्स असतात जे आपल्याला जेनेटिकली त्याच्यात काही प्रिडिस्पोजिशन असू शकतं. पण म्हणून लगेच फॅमिली मेंबरला होईल का, तर तसं नाही. तर त्याचे जेनेटिक स्टडी करून आपण त्याचे प्रिकॉशन्स काय घ्यायचे पुढच्या फॅमिली मेंबरनी किंवा जवळच्या फॅमिली मेंबरनी, हे आपण सल्ला त्याचा देऊ शकतो. तर तो निश्चित तुम्ही जाऊन डॉक्टरकडनं घ्या. जर का कॅन्सर कोणाला झाला असेल घरी, तर तो हा कॅन्सर आधी जेनेटिक प्रिडिस्पोजिशन आहे की नाही किंवा जेनेटिकली ट्रान्सफर होऊ शकतो की नाही, हे आधी जाऊन त्यांच्याबरोबर डिस्कस करा. आणि जर का होणार असेल तर ते सल्ला देतील तुम्हाला, की बाबा ह्या कॅन्सरसाठी विशिष्ट ह्याच्यासाठी तुम्हाला काय करायला पाहिजे, याचा सल्ला डिटेलमध्ये दिला जातो. आणि जेनेटिक्स पण एक फील्ड आहे ज्याच्यामध्ये त्याचे स्पेशलिस्ट डॉक्टर्सही असतात, त्यांनाही आम्ही त्याच्यात इन्व्हॉल्व्ह करतो. तर ते इन्व्हॉल्व्ह करून आपण त्याप्रमाणे त्यांचं एक टेस्ट वगैरे काही लागत असतील तर करून घेऊ शकतो. ओके. म्हणजे सुरुवातीलाच आपण विचारून घेतलं पाहिजे की याचं रिझन काय, नेमकं जेनेटिक्समुळे झालंय का, आणि तो डॉक्टरच मग आपल्याला व्यवस्थित गाईड करेल की आपण ती बाकीच्यांनी ती टेस्ट करायची गरज आहे की नाही म्हणून. पण म्हणजे कोणाला कॅन्सर झालाय घरी म्हणून घाबरून बाकीच्यांनी उपयोग नाही, कारण आधीच ज्याला कॅन्सर झालेला आहे तो थोडासा डिप्रेसिव्ह स्टेटमध्ये असतो, तर त्याला वर्कअप करणं किंवा त्याला त्याच्या डिप्रेशनमधनं बाहेर काढणं, जेवढं तुम्ही नॉर्मल वागाल एखादा कॅन्सर रुग्ण असेल घरी त्या माणसाबरोबर, किंवा आपला एखादा मित्र किंवा मैत्रीण, आपल्या मित्र परिवारातलं कोणाला कॅन्सर झालेला असेल तर त्याला वाळीत न टाकता किंवा अरे तुला काय झालंय असं वेगळं हे न करता त्याला आपल्यात सामावून घ्यायला पाहिजे आपण. बरोबर. त्यांनी त्याचा जो मनोबल आहे त्याचं जे चांगलं होत राहील आणि पॉझिटिव्हिटी कायम राहील. जर का त्याला नेगेटिव्हिटी कायम राहत, आजूबाजूचे लोक पण असं म्हणायला लागले की अरे तुला कॅन्सर झालाय तर ते नेगेटिव्हच राहणार आणि खरं तर त्यानेच जास्त इम्पॅक्ट पडतो. म्हणजे एक्झॅक्टली. तर ते सोशल जे स्टँडिंग असतं ना ते बिघडलं एखाद्या माणसाचं आणि त्यांनी बाहेर जाणं बंद केलं, किंवा एखादा जे एरवी ज्या मित्रपरिवारात जात होता किंवा फॅमिली फंक्शनला जात होता ते जेव्हा बंद होतं तेव्हा जास्त इम्पॅक्ट त्याचा मेंटल ह्याच्यावर वेलबिंगवर पडतो. त्यामुळे ते सगळं चालू राहिलं पाहिजे. इनफॅक्ट बरोबरचे जे फॅमिली मेंबर्स आहेत, मित्रमैत्रिणी आहेत, त्यांनी असं त्याला काही वेगळं झालंय असं भासच त्याला ट्रीट व्यवस्थित केलं पाहिजे. ओके. आता ज्यावेळेस कॅन्सरचा उल्लेख आपण करतो त्यावेळेस किमोथेरपी येते आणि मला असं वाटतं की त्याला लोक जास्त घाबरतात. हो. तर मग याला बेटर वेनी आपण कसं करू शकतो? आता किमोथेरपीला सुद्धा कसं आहे की किमोथेरपीचा जो डोस आहे तो तुमचं हाईट काय आहे, बॉडी वेट काय आहे त्याप्रमाणे तो कॅल्क्युलेट केला जातो आणि जो सेफ डोस असतो तोच पेशंटला दिला जातो. तर त्यामध्ये सुद्धा काही लोकांना ज्यांना डॉक्टर्सना वाटतं की ह्यांना झेपणार नाही किंवा तर त्यांना डिवाइड करूनही आपल्याला डोस देता येतो. म्हणून आजकाल आता जे ड्रग्ज आलेले आहेत किंवा किमोथेरपीचे ड्रग्ज ज्याला म्हणतो आपण किंवा मेडिसिन्स, ते मेडिसिन जे आहेत ते सुद्धा कालांतराने चांगले झालेले आहेत. त्याची टॉक्सिसिटी आपण ज्याला म्हणतो किंवा साईड इफेक्ट्स ते हळूहळू कमी झालेले आहेत. तर आता त्याच्यात न घाबरता त्याच्याबद्दल इनफॅक्ट जर का तुम्ही आधीपासून त्याच्याबद्दल जाणून घेतलं आणि डॉक्टरकडनं त्याची ट्रीटमेंट जी आहे ती कशी मला सुखकर होईल तो प्रवास किमोथेरपीचा, हे जर का तुम्ही जाणून घेतलं तर डेफिनेटली डॉक्टर तुम्हाला हेल्प करू शकतील. त्याच्यामध्ये डोस ॲडजस्टमेंट असते, त्याच्यामध्ये तुम्हाला लागणारा जो डोस असतो तो व्यवस्थित करून तुम्हाला कमीत कमी साईड इफेक्ट होतील ह्याची काळजी घेतली जाते. त्यामुळे त्याच्याबद्दल घाबरायची गरज नाही असं. पण मग ते
काय असतं, म्हणजे आधी केमोथेरपी करून नंतर सर्जरी केली पाहिजे का आधी सर्जरी करून नंतर केमोथेरपी केली पाहिजे? तर आता त्याचं कसं असतं की हे जे 3 मेन हे आहेत आधारस्तंभ, एक ऑन्को सर्जरी म्हणजे कॅन्सर सर्जरी, दुसरं किमोथेरपी किंवा मेडिकल ऑन्कोलॉजिस्ट, आणि तिसरं म्हणजे रेडिएशन ऑन्कोलॉजिस्ट बघतात. हे त्रिकूट आहे किंवा हे टीम वर्क आहे जे आम्ही करतो. तर त्याच्यात पेशंट जेव्हा आमच्याकडे येतो तर त्याची स्टेजिंग काय आहे हे बघितलं जातं. आता प्रत्येक कॅन्सरला वेगवेगळं ट्रीटमेंट मोडॅलिटीज असतात. सुरुवातीला काय करायचं, हे कुठल्या टाईपचा कॅन्सर आहे आणि कुठल्या स्टेजचा कॅन्सर आहे, हे दोन्ही गोष्टी बघून आम्ही मग एक मल्टीडिसिप्लिनरी अप्रोच घेतो आणि डिसिजन घेतलं जातं की आत्ता ह्या पेशंटला आधी काय केलं पाहिजे. ते प्रत्येक पेशंटला वेगळं असू शकतं. प्रत्येक आजाराला वेगळी ट्रीटमेंट असू शकते, आधी सर्जरी की आधी किमोथेरपी की आधी रेडिएशन. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीला बघून, स्टेज बघून हे सगळं डिसिजन घेतलं जातं. ओके, पण मग त्याच्यामध्ये असं रिस्क कमी जास्त आहे का, की समजा आधी जर किमोथेरपी केली नंतर सर्जरी केली तर त्याचा रिस्क कमी आहे किंवा उलटं केलं तर त्याचं जास्त आहे, असं काही होत असतं का? नाही, असं नसतं. जे गाईडलाईन्स आहेत ना ते बेस्ट पॉसिबल जे पेशंटसाठी आहे ते त्या गाईडलाईन्स प्रमाणे गेलं की त्यांच्यासाठी ते स्टडीज आहे. मी म्हणलं की जो स्टडीज केलेले आहेत ओव्हर द इयर्स त्याप्रमाणे ते डिसिजन घेतलेलं आहे. त्या गाईडलाईन्स तशाच रचलेल्या आहेत. ओके, की बाबा ह्या स्टेजच्या पेशंटला, ह्या टाईपच्या कॅन्सरला हे असं केलं तर त्यांना जास्त चांगला फायदा होईल असं असतं. तर ते इंडिव्हिज्युअलवर डिपेंडेंट असतं की त्यांना इंडिव्हिज्युअल कसा आहे, वजन काय आहे, कुठल्या टाईपचा कॅन्सर आहे, आपल्याकडे आलाय तेव्हा कुठल्या स्टेजचा आहे, आणि त्याप्रमाणे मग त्यांना ती ट्रीटमेंट चालू केली जाते. की बाबा हे आधी केलं तर ते चांगलं किंवा दुसरं मोडॅलिटी आधी केली तर चांगली, तर असं काही नसतं. एक स्टँडर्ड सेट ऑफ गाईडलाईन्स आहेत ज्या आम्ही फॉलो करतो आणि ते पर्सन टू पर्सन व्हॅरी होतं. समजा जशी केस असेल त्या हिशोबाने ते डिसाईड होतं. येस. ओके, त्यानुसार डिसाईड होतं. आता कॅन्सरचं ज्यावेळेस नाव येतं आणखी एक मोठी गोष्ट असते की केस जातात. हो, तर त्याला पण बरेच लोक घाबरतात की यार आता आयुष्यभर केस नाही येणार, किंवा मग त्याच्याबद्दल काय काय गैरसमज आहेत? केस हे आता बऱ्याच कमी प्रमाणात जातात लोकांचे. आता नवीन जे ड्रग्ज आलेले आहेत त्याप्रमाणे टॉक्सिसिटी मी म्हणलं तसं कमी असते. आणि जरी काही ड्रग्जना, काही औषधांना, मेडिसिन्सना, किमोथेरपीच्या केस जरी गेले तरी ते 2 ते 3 महिन्यात सगळे केस पुन्हा येतात. आमच्या डोळ्यासमोर अगदी पेशंट असतात ज्यांचे केस गेलेले आहेत. त्यांना आम्ही त्यांचं काउन्सिलिंग करतो, त्यांना सांगतो की काळजी करू नका, तुमचे केस येतील परत. आणि ते तसेच फॉलोअपला जेव्हा येतात आमच्याकडे 2 महिन्यांनी म्हणा किंवा 3 महिन्यांनी सर्जरी किंवा ट्रीटमेंट कंप्लीट झाल्यानंतर, तेव्हा त्यांचे ते केस आलेले असतात व्यवस्थित. बरोबर. ते त्यानंतर आम्हाला सांगतात की हो तुम्ही म्हणला होतात, आधी आम्हाला वाईट वाटत होतं पण आता वी हॅव रिकवर्ड फ्रॉम इट. बरोबर, असं आहे. आता बऱ्याच लोकांच्या मनात म्हणजे असे बाकीचे लोक सल्ले देतात की तुम्ही काय करा की तुमची ट्रीटमेंट तर चालू आहे, त्याच्यासोबत तुम्ही काही आयुर्वेदिक गोळ्या घ्या किंवा काही जडीबुटी घ्या. तर त्याबद्दल तुमचं काय मत आहे? तर सगळं मी म्हणलं तसं एव्हिडन्स बेस्ड पाहिजे मेडिसिन. त्यामुळे आता जे आपले स्टडीज झालेले आहेत, आपण जे बोलतोय इतक्या वेळ की स्टडीज झालेल्या ह्याच्याप्रमाणे हे डेफिनेटली काम करतं. हे जेव्हा आपल्याला कळतं तेव्हा आपण ती ट्रीटमेंट पेशंटना सजेस्ट करतो. तर असे काही स्टडीज जर का असतील, इवन आयुर्वेदिक मेडिसिनमध्ये म्हणा किंवा जे काय ऑल्टरनेट ट्रीटमेंट जे ते डिसाईड करणार आहेत, तर त्यानुसार ते केलं पाहिजे. पण फ्रंट रनर जे आहे किंवा जे मेन स्टे ऑफ ट्रीटमेंट जो आहे तो म्हणजे मेन जो आपला कॅन्सर सर्जरी झाली, मेडिकल ऑन्कोलॉजी म्हणजे किमोथेरपी झाली, आणि रेडिएशन ऑन्कोलॉजी म्हणजे रेडिएशन झालं. हे 3 मेन स्टे आहेत. बरोबर. तर त्याला दुर्लक्ष करायचं नाही त्याच्याकडे, ते सगळ्यात जास्त महत्वाचं आहे. आणि मग साईड बाय साईड आपण करू शकतो. पण मग त्याचे काही असं म्हणजे निगेटिव्ह इफेक्ट्स असतात का? असे निगेटिव्ह इफेक्ट्स असं नाही, पण तुम्ही ज्या कोणाकडे जाता, म्हणजे इवन आयुर्वेदिक मेडिसिन काही घ्यायचं असेल तर त्यांना त्या डॉक्टरना सांगायचं की बाबा हे असं ट्रीटमेंट आमची चालू आहे किंवा हे आम्हाला औषधं दिली होती, तर त्याच्यामुळे असे तुम्ही औषधं द्या की जे क्लॅश किंवा साईड इफेक्ट होणार नाहीत. बरोबर आहे. तर तसं एकदा डिस्कशन करून तुम्हाला फायदा होणार असेल त्याचा, ठीक आहे, नो प्रॉब्लेम. पण मग ते व्यवस्थित डिस्कस केलं पाहिजे, कारण बऱ्याच वेळेस लोक किमोथेरपी चालू असताना जो त्रास असेल तो कमी व्हायसाठी पण साईड बाय साईड काहीतरी घेत राहतात. पण त्याच्यासाठी डिस्कशन व्यवस्थित केलं पाहिजे.
म्हणजे नोहाव त्याचा चांगला आपल्याला कळला की बाबा ह्याचा असं असं आहे, यामुळे जी मेन स्टे ऑफ ट्रीटमेंट आहे ती हॅम्पर होणार नाही आणि ह्यानी खरंच आपल्याला फरक पडेल ना, ह्या गोष्टी ज्या आहेत त्या जरा व्यवस्थित तोलून मापून केल्या पाहिजे. असं असं ब्लाइंड फेथनी जायचं नाही. बरोबर आहे, कारण ते जीवाचा प्रश्न आहे ना तो, त्याच्यामुळे ते खूप जास्त महत्त्वाचं आहे. हां, आणि लोक काय कोणी काही सल्ले देत असतात, कॅन्सरचं झालं की कोणी काही सल्ले देत असतात, त्याला काही अर्थ नाही. आता हे झालं समजा ट्रीटमेंटबद्दल. आता जो पेशंट आहे त्याला मनात भीती असते की मी कॅन्सर झालाय, मला मी बरा पण होतोय, पण बऱ्याच वेळेस परत पण तो उद्भवतो. म्हणजे सगळी प्रोसेसमधून गेल्यानंतर मग ते कोणाच्या बाबतीत होतं, किती % लोकांच्या बाबतीत होतं? आता कॅन्सर म्हणजे काय असतं की स्वतःच्या शरीरातला काही पेशी असतात ज्या म्हणजे जिथे नको वाढायला तिथे त्या वाढतात आणि तो मोठा ट्यूमर होतो. तर त्याच्यासाठी आपण सगळा जो ट्रीटमेंट जी काय देतो, सर्जरी झाली, किमोथेरपी, रेडिएशन, ह्या सगळ्या करून ते जे असतं ते तो भाग आपण कमी करतो किंवा कॅन्सरचा जो भाग असतो तो काढून टाकला जातो. बरोबर. आता ह्याच्यानंतर आम्ही काय सजेस्ट करतो की तुम्ही रेग्युलर फॉलोअपमध्ये राहा. तर हा फॉलोअप जो असतो म्हणजे एव्हरी 3 months फॉलोअप असतो. काही लोकांना 1 महिन्यानी आम्ही बोलवतो आम्हाला काही वाटलं तर. हा जो रेग्युलर फॉलोअप आहे तो जर का तुमचा व्यवस्थित राहिला डॉक्टर बरोबर, तर ते व्यवस्थित क्लिनिकल एक्झामिनेशन, काही स्कॅन्स असतात पेट स्कॅनसारखे, ते आम्ही सजेस्ट करून काही उद्भवत नाही आहे ना परत ह्याच्याकडे लक्ष देतो. तर जर का त्या पिरियडमध्ये उद्भवलेलं असेल तरी ते आटोक्यात आपण आणू शकतो. म्हणजे जर का तुम्ही व्यवस्थित फॉलोअप केला डॉक्टर बरोबर, तर त्याच्याबरोबर त्या ह्याच्यात जो उद्भवलेला एखादा परत उलटून आलेला कॅन्सर असेल, जरी असेल तरी उद्भवा असं नाही. म्हणजे आमची इच्छा असते, इव्हन डॉक्टर्स ॲज ट्रीटिंग डॉक्टर्स, किंवा तुमचा कॅन्सर परत नको यायला, पण जरी तो उद्भवला आणि जरी परत आला तरी तो वेळीच डायग्नोज होतो की बाबा तो रिकरन्स झालेला आहे आणि त्याच्याबद्दल आपण काय करू शकतो हे वेळीच औषधं परत चालू करून त्याला घालवण्याचा प्रयत्न करतायत. पण तरी किती % लोकांना होतो समजा परत? नाही, असं पर्सेंटेज आपल्याला सांगता येत नाही, कारण आपल्याकडे कुठल्या टाईपचे, मी म्हणलं मग अशी तसं की कुठल्या स्टेज आला आपल्याकडे तेव्हा कुठल्या स्टेजमध्ये आहे, किंवा आपल्या जे आलेलं आहे तेव्हा कुठल्या टाईपचा कॅन्सर आहे. जे काही ॲग्रेसिव्ह कॅन्सर जर का असेल कुठला, किंवा कुठला ट्यूमर असेल, तर त्याचा आपण जेव्हा आपण सर्जरी करतो त्याला किमोथेरपी दिली जाते, त्यानंतर जास्त ॲग्रेसिव्ह फॉलोअप ठेवतो आम्ही त्यांचा, की बाबा आम्हालाही शंका असते की एखाद्या वेळा तो परत उलटून येऊ शकेल. तर तसा जर का कॅन्सर असेल तर जास्त चांगलं फॉलोअप ठेवून आपण त्यांची काळजी घेतो. आणि उद्भवला जरी परत तरी त्याच्याबद्दल ट्रीटमेंट ही डेफिनेटली होऊ शकते. म्हणजे असं घाबरून जायचं काही कारण नाही. समजा कॅन्सर म्हणलं की घाबरून जाणं हे साहजिक आहे, पण त्याच्या ऑपोजिट आम्ही सांगतो पेशंटला की तुम्ही घाबरून न जाता तुम्ही आमच्याकडे या आणि आम्हाला जे काय आहे ते सांगा, सो दॅट आमच्याकडे त्याचं सोल्युशन असतं जे आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो, त्याचं ट्रीटमेंट आम्ही करू इच्छितो. बरोबर. तर तुम्ही या, आम्ही तुम्हाला सगळं समजावून सांगू. काउन्सिलर्सही असतात आजकाल. तर हे एक व्यवस्थित केलं, जर का फॉलोअप व्यवस्थित ठेवला, डॉक्टरचं ऐकलं वेळी, तर त्याचा डेफिनेटली फायदा होऊ शकेल पेशंटला. ओके. आणि ही जी ट्रीटमेंट आहे समजा कॅन्सरची, ती किती दिवस केली पाहिजे? म्हणजे असं असतं का की आता थांबलं, आता काही आपल्याला हॉस्पिटलला जायची गरज नाही, असं पण असतं का? ट्रीटमेंट जी असते त्याचा एक कालावधी असतो ठराविक. आता सर्जरी झाल्यानंतर समजा किमोथेरपी लागली किंवा किमोथेरपी आधी लागली, सर्जरी नंतर लागली, तर हे जे काय सायकल्स असतात ते स्पेसिफिक सायकल्स एक ठराविक टाइम फ्रेममध्ये ठरवून दिलेले असतात. तर त्यानंतर ट्रीटमेंटचा भाग संपतो, पण फॉलोअप मात्र ठेवला पाहिजे. पण तो किती दिवस ठेवला पाहिजे? कारण आता कसं असतं, एक जनरल आम्ही कुठल्या टाईपचा कॅन्सर आहे त्याप्रमाणे ठरवतो, पण 3 महिन्यातनं एकदा येऊन फॉलोअप करणं, पहिल्या वर्षी 3 महिन्यातनं एकदा, मग दुसऱ्या वर्षी 6 महिन्यातनं तरी एकदा, असे आम्ही ठरवून दिलेले फॉलोअपचे पिरियड्स असतात पेशंटला की जे ते फॉलोअप करायचे असतात. मग वर्षातनं एकदा तर जमेल ना यायला. तेवढं आहे. आणि तेवढं तर आपण जातोच ना, म्हणजे एखाद्या डॉक्टरकडे जातच असतो. आणि कसं असतं की काळजी घेतलेली कधी बरीच आहे ना, काय हरकत नाही. तेच इग्नोर न करता इनफॅक्ट फॉलोअप ठेवला तर आपल्याला फायदा होईल ना त्याचा. जर का काही आलं उद्भवून परत, तर ते लवकर डायग्नोज झालं, त्याच्याबद्दल लगेच ट्रीटमेंट करून ते थांबवता येतं. फॉलोअप खूप महत्वाचं आहे. पण मग याच्यात होतं काय ना की ते सारखं हॉस्पिटलला जाऊन ना की एक टाइम असा येतो की यार आता बस आता हॉस्पिटल.
तर मग ते बरोबर आहे. तसं थोडीशी मनस्थिती होतेच तशी, नाही म्हणलं तरी लोकांची. तरी आता ज्या ट्रीटमेंट प्रोटोकॉल्स आहेत त्या ट्रीटमेंट प्रोटोकॉल्स आपण जर का पूर्णपणे पाळल्या आणि त्या सगळ्या जर का व्यवस्थित ट्रीटमेंट झाली तर त्याच्यातनं नक्की तुम्ही बाहेर येताना कॅन्सरमधनं बाहेर येऊ शकता. त्यामुळे ते करणं आपल्याला बरोबर आहे, ते थोडंसं त्रासदायक होतं नाही म्हणलं तरी, पण जिद्दीने ते जर का केलं आपण आणि त्याच्यातनं आपण ठामपणे तिथे हे केलं पॉझिटिव्हली की बाबा मला त्रास झाला तरी मी ते करणार आहे, डॉक्टर जे सांगतात त्यांना हे करून ऐकून ते व्यवस्थित फॉलोअप ठेवणार आहे, त्याचं सगळं ट्रीटमेंट आहे ती कम्प्लीट करणार आहे, ते ठामपणे जिद्दीने जर का केलं पॉझिटिव्हली तर त्याचा रिझल्ट डेफिनेटली चांगला येऊ शकतो. ओके, आता हे सगळं तर समजा आपण बेसिक सगळं कव्हर केलेलं आहे. आता आपण थोडंसं ट्रीटमेंटबद्दल बोलूयात की जे वेगवेगळे टाईप्सचे कॅन्सर असतात तर त्याचे ट्रीटमेंट्स पण वेगवेगळे असतात का? हो हो. आता ट्रीटमेंटचं कसं आहे की आता ऑन्को सर्जरी ज्याला म्हणतो किंवा कॅन्सर सर्जरी ते सुद्धा आपण म्हणतोय मगाचपासून तसं एक ओव्हर अ पिरियड ऑफ टाईम त्याच्यात सुद्धा ॲडव्हान्सेस चांगले झालेले आहेत. तर आता ओरल कॅन्सर जर का आपण धरलं तर ओरल कॅन्सरमध्ये पूर्वी लोकांना जे विद्रूप दिसायचे लोक, बरोबर, की ती सर्जरी केल्यानंतर चेहरा वाकडा होतोय किंवा इकडे असं काही वेगळं झालंय, कट झालेत, तर तेही खूप आता ॲडव्हान्स झालेलं आहे. आता आजकाल आम्ही जे सर्जरीज करतो त्याच्यामध्ये विद्रूप होणार नाही चेहरा किंवा कॉस्मेटिकली चांगला दिसेल किंवा आहे तसा राहील याची खूप काळजी घेतो. तर त्याच्यात आतमध्ये असलेलं लिजन आम्ही तो चेहऱ्यावर काही इन्सिजन न करता काही वेळा डिरेक्टली खालच्या खाली पूर्ण क्लिअर करून प्लास्टिक सर्जरी करून चेहरा एकदम जसा आहे तसा मेंटेन करण्याची जे हे असतं ते टेक्निक वापरून आम्ही करतो. तर हे असं ओरल कॅन्सरमध्ये त्याच्यात लेझर आलेलं आहे, तर लेझर वापरून काही सर्जरीज केल्या जातात ओरल कॅन्सरमध्ये. तर असे काही ॲडव्हान्सेस आहेत जे प्रत्येक कॅन्सरमध्ये आता चांगले झालेले आहेत, टेक्नॉलॉजी चांगली आलेली आहे, त्यामुळे पेशंटला नक्कीच त्याचा फायदा होतो. तर पूर्वी आता इवन स्मोकिंगमुळे झालेला थ्रोटचा कॅन्सर वगैरे त्याला आजकाल थ्रोटच्या कॅन्सरला काही वेळा सर्जरीज लागत नाही, नुसतं रेडिएशन देऊन त्यांचं पूर्णपणे बरा होऊ शकतो पेशंट. अर्थात फॉलोअप ठेवायला लागतो पण होऊ शकतो. त्यानंतर आता ब्रेस्ट कॅन्सरबद्दल मी म्हटलं तसं खूप अवेअरनेस आता बऱ्यापैकी झालेला आहे. तर स्तनांचा जो कॅन्सर असतो त्याच्यामध्ये आजकाल पूर्ण स्तन आधी पूर्वीच्या काळी जे पूर्णच काढायला लागायचं सगळ्याच केसेसमध्ये, तसं आजकाल सगळ्या केसेसमध्ये लागत नाही. जर का ट्युमरचा साईज छोटा असेल किंवा वेळीच जर का पेशंट अर्ली स्टेजमध्ये आपल्याकडे आले तर डेफिनेटली आपण ब्रेस्ट कन्झर्वेशन सर्जरी करू शकतो. त्याच्यामध्ये आपण ब्रेस्टचा टिश्यू कन्झर्व करता येतो, म्हणजे स्तन हे आपल्याला पूर्ण काढून टाकायची गरज पडत नाही. जेवढा ट्युमरचा भाग आहे आणि त्याच्या आजूबाजूचा थोडा भाग हा काढून आपण काखेतल्या ज्या लसिका ग्रंथी किंवा लिम्फ नोड्स म्हणतो त्या वेगळ्या काढून ती सर्जरी कंप्लीट करू शकतो. त्याच्यात एक जे सोशल हे असतं स्टिग्मा थोडासा बायकांना तोही आपण अवॉइड करू शकतो की बाबा आपण स्तन वाचवून त्यांना ब्रेस्ट कन्झर्वेशन सर्जरीचं ऑप्शन देऊ शकतो. त्याच्यातही प्लास्टिक सर्जरी करता येते जेणेकरून जो ब्रेस्टचा नॉर्मल कंटूर म्हणतो आपण किंवा जो शेप साईज आहे तोही मेंटेन करू शकतो. त्यानंतर लंग्सचे कॅन्सर असतात. लंग्सच्या कॅन्सरमध्ये पूर्वी छाती उघडून सगळं ऑपरेशन करायला लागायचं, तर आता मिनिमल इन्व्हेजिव्ह टेक्निकने आम्ही करतो. मिनिमल इन्व्हेजिव्ह टेक्निक म्हणजे काय तर वक्षस्थळ किंवा थोरॅक्स कॅव्हिटी ज्याला आपण म्हणतो त्याच्या आतमध्ये आपले ऑर्गन्स असतात, लंग्स असतात, हार्ट असतं, बाकी सगळे हे असतात. तर त्याच्यामध्ये दुर्बीण घालून आपण वक्षस्थळाच्या किंवा थोरॅक्सच्या आतमध्ये लंग्सचे ट्यूमर पूर्ण दुर्बिणीने ऑपरेशन आपण करू शकतो. आता नवीन टेक्निक जे आले त्याच्यात एंडोस्टेपलर्स आलेले आहेत. त्या स्टेपलर्स म्हणजे जे ट्यूमर आहे तो भाग आपण स्टेपल करून तो बाजूला करतो, त्याला बॅगमध्ये घालतो आणि छोट्याशा त्या दुर्बिणीच्या इन्सिजनमधूनच आपण बाहेर काढू शकतो. आता ही सर्जरी इतकी मेटिक्युलसली केली जाते. पूर्वीच्या काळी जे उघडायला लागायची छाती पूर्ण ती न उघडता दुर्बिणीच्याद्वारे केली जाणारी सर्जरी आहे. त्याच्यात पेशंट दुसऱ्या दिवशी उठून उभा राहू शकतो, चालू शकतो, त्याला लगेच आपण खायला प्यायला देऊ शकतो. ह्या सगळ्या ज्या अर्ली रिकव्हरी आहे ती खूप कमी होते. लोकांचा रिकव्हरी पिरियड कमी होतो. 3-4 दिवशी त्याला डिस्चार्जही करू शकतो आपण. इतकी छान ती सर्जरी दुर्बिणीद्वारे होऊ शकते. तर ती एक झाली लंगच्या बाबतीत. तसंच दुसरं कुठे आतमध्ये वक्षस्थळाच्या आतमध्ये जे काही ट्युमर्स असतील किंवा गाठी असतील त्याही आपण सगळ्या दुर्बिणीने करू शकतो किंवा थोरॅक्स ज्याला म्हणतो आपण. तर थोरॅकोस्कोपी असं त्याचं नाव आहे.
खरं तर ही खूप चांगली गोष्ट आहे की हे जे ॲडव्हान्समेंट होतं आहे ना, कारण आधी काय व्हायचं की पेशंट म्हणजे कॅन्सरमधून बरा तर व्हायचा, पण त्याचं शरीरावरती खूप निगेटिव्ह इम्पॅक्ट व्हायचा की म्हणजे जसं तुम्ही म्हटलं की शरीर विद्रूप व्हायचं आणि त्याच्यामुळे काय होतं ना की लोकांचा कॉन्फिडन्स लो होऊन जातो. मग ते स्त्रियांच्या बाबतीत असेल किंवा पुरुषांच्याही बाबतीत त्यांना असं वाटतं की यार आता काय उरलं आहे, मग त्याच्यामुळे ते बाकीच्या लोकांशी त्यांचं बोलणं कमी होतं. तर मला असं वाटतं की याचा त्यांना नक्कीच फायदा होईल. डेफिनेटली ह्याच्यात काय होतं की असं काही झालं ओरल कॅन्सरची जी सर्जरी आहे तर त्या ओरल कॅन्सरच्या सर्जरीमध्ये चेहरा जर का विद्रूप झाला किंवा तुमचं लाळ गळते असं सगळं जर का होत असेल तर नक्कीच त्यांना थोडंसं बाहेर जाणं किंवा बाहेर लोकांमध्ये मिसळणं हे त्या लोकांना जरा प्रॉब्लेम होतो ज्यांची ट्रीटमेंट झालेली आहे. तर ते जर का आपण चांगल्यारीत्या सर्जरी करू शकलो आणि जर का ह्या गोष्टी चेहरा विद्रूप न होता सर्जरी करू शकलो तर ते डेफिनेटली जाऊन लोकांमध्ये 4 लोकांमध्ये जसं त्यांचं आयुष्य चालू आहे तसं ते चांगलं घालवू शकतात. त्यांनी एक पॉझिटिव्ह इम्पॅक्ट पडतो. बरोबर. तर आता जे ॲडव्हान्सेस इन सर्जरी झालेले आहेत जे आम्ही आजकाल वापरतोय त्या ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीमुळे लोकांना ह्याचा फायदा खूप होतोय की लोकांचं काही लोकांचं तर कळतही नाही की ऑपरेशन झालेलं आहे. म्हणजे पुढच्या आठवड्यात जेव्हा ते फॉलोअपला येतात आमच्याकडे तेव्हा असं वाटतही नाही की हा पेशंट आहे म्हणून. तर ही मिनिमल इन्व्हेजिव्ह सर्जरी किंवा लॅप्रोस्कोपिक सर्जरी दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया ह्याची ती जादू म्हणता येईल आपल्याला. आणि खरंच थँक्यू सो मच तुमच्यासाठी, कारण तुम्ही ते काम करतात की आज कितीतरी लोकांचं आयुष्य त्याच्यामुळे चेंज होत आहे. कारण याच्यातून बाहेर येणं खूप जास्त महत्त्वाचं असतं. तर हाच क्वेश्चन पण आहे खरं की जे लोक खूप असे डिप्रेशनमध्ये गेलेत कॅन्सरमुळे असतील की ज्यांना समजलं की आता कॅन्सर झालंय तिथूनच ते डिप्रेशन चालू होऊन जातं आणि ज्यांची ट्रीटमेंट चालू आहे तिथं असतातच. तर त्यांच्यासाठी तुमचा काय मेसेज असेल? आता त्यांचं कसं आहे की आधी जाऊन तुम्ही डॉक्टरना भेटलं पाहिजे. आधी तुम्ही डॉक्टरला जाऊन भेटलं की ते जे एक्सप्लेनेशन देतात, आम्ही जे पेशंटला समजावून सांगतो, त्यांचं काउन्सिलिंग करतो ओपीडीमध्ये, त्यांनी आधी पेशंट 50% त्याच्यात बाहेर येतो. आणि काही पेशंट 70-80% होतात. जे पॉझिटिव्हिटी ज्यांच्या लोकांमध्ये जास्त असते ते नक्कीच 70-80% त्याच्यातनं बाहेर होतात. त्या एक्सप्लेनेशन नंतर त्यांना विश्वास होतो की आपण काही नाही तर आपण बरोबर रस्त्यावर चाललोय किंवा बरोबर आपली ट्रीटमेंट होतीये. आणि डेफिनेटली वी ट्राय आणि वी ट्रीट द पेशंट इन सच अ वे की ते त्याच्यातनं बाहेर येतील. कॅन्सरमधनं त्यांना बाहेर काढण्याच्याच ह्यानी क्युअर आपण अचीव करण्यासाठीच ती ट्रीटमेंट चालू करतो असं आहे. आता तुम्ही जसं म्हणलात की डिप्रेशनमध्ये जातात. आता इवन पूर्वीच्या काळी जे मोठे पोटातला कुठला कॅन्सर झाला किंवा मोठ्या आतड्याचा किंवा कोलॉन कॅन्सर असेल किंवा जठराचा किंवा अन्ननलिकेचा कॅन्सर, हे जे पूर्वीच्या काळी पूर्ण ओपन करून करायला लागायचं. म्हणजे अगदी मोठं पोट फाडून ऑपरेशन करायला लागायचे. तर आत्ता इतकं छान ॲडव्हान्स झालेलं आहे मेडिसिन आणि ॲडव्हान्सेस झाल्यामुळे आता आम्ही तेही सगळ्या सर्जरीज दुर्बिणीद्वारे करतो. तर लॅप्रोस्कोपिकली कोलोरेक्टल सर्जरी होते, म्हणजे जो कोलॉन किंवा आतड्याचा कॅन्सर असतो तो पूर्ण दुर्बिणीद्वारे निघू शकतो. तर का अन्ननलिकेचा किंवा जठराचा स्टमकचा कॅन्सर असेल तोही पूर्णपणे दुर्बिणीने निघू शकतो. आता बायकांमध्ये जे कॅन्सर असतात किंवा स्त्री रोग त्याच्यामध्ये मी म्हणलं तसं कॅन्सर ऑफ युटेरस किंवा एंडोमेट्रियम ज्याला म्हणतो, गर्भाशयाचा कॅन्सर, गर्भाशयाचा मुखाचा कॅन्सर, सीए ओव्हरी किंवा अंडाशयाचा कॅन्सर, इवन किडनीजचा कॅन्सर, जे पोटाच्या आतल्या भागात जे काय अवयव आहेत त्या सगळ्या अवयवांची सर्जरी दुर्बिणीद्वारे होऊ शकते. तर ती दुर्बिणीद्वारे केलेली सर्जरी जी आहे त्याच्यातनं रिकव्हरीही छान होते. आणि पूर्वीच्या काळी जी मिथ होती किंवा जो गैरसमज होता की पूर्ण कॅन्सर निघत नाही दुर्बिणीनी सर्जरी केली, बरोबर, तर तसं आता बिलकुल नाही आहे. आता आपल्याकडे टेक्नॉलॉजी इतकी ॲडव्हान्स झाली आहे की आपलं 3D लॅप्रोस्कोपी येतं आहे. तर 3D लॅप्रोस्कोपीच्या ह्याच्यात इतकं सूक्ष्म पेशी आपल्याला दिसते, मॅग्निफाईड व्ह्यू दिसतो. त्याच्यात आपण 3D लॅप्रोस्कोपी करताना आम्ही ग्लासेस घालून 3Dची ती सर्जरी करतो. तर त्याच्यामध्ये खूप मेटिक्युलसली आणि खूप छान एकदम डिसेक्शन, त्यातलं जे क्लिअरन्स आपण म्हणतो, कॅन्सरमध्ये क्लिअरन्स होणं खूप महत्त्वाचं असतं. तो पूर्णपणे क्लिअरन्स छान करू शकतो आपण दुर्बिणीद्वारे. आणि आता त्याच्यातही जास्त प्रगत म्हणजे आता रोबोटिक सर्जरी आलेली आहे. तर रोबोटिक सर्जरीचं वैशिष्ट्य असं आहे की जिथे इवन लॅप्रोस्कोपीचे इन्स्ट्रुमेंट आपल्याला वेडेवाकडे जिथे पोचू शकत नाही अशा अवघड ठिकाणी सुद्धा रोबोटिक सर्जरीचा तो आर्म जो असतो तो जाऊन वेगवेगळ्या अँगल्सनी जाऊन तिथे आपण ती सर्जरी करू शकतो. तो एक रोबोटिक सर्जरीचा फायदा आहे.
नंतर रोबॉट म्हणजे काय, तर रोबॉट सर्जरी करत नाही, हे एक मिसकन्सेप्शन किंवा गैरसमज आहे. रोबोटिक सर्जरीमध्ये सर्जनच सर्जरी करत असतो. रोबॉट इज अ स्लेव्ह, जो सर्जन त्याला कमांड देतो त्या कंट्रोल्सवरनं, त्या कन्सोलवरनं, आम्ही त्याला कन्सोल म्हणतो, रोबोटिक कन्सोल. तर त्या कन्सोलवरनं जे आम्ही मुवमेंट्स करतो ते मुवमेंट्स रोबॉटचे होतात शरीराच्या आतमध्ये. त्यामुळे असं नाही आहे की रोबॉट सर्जरी करून ती झाली, असं नसतं. आणि ते ऑब्व्हियसली सर्जनलाच ते सगळं नीट कळू शकतं की कुठे काय करायचं आहे. अजून इतकं AI प्रगत झालं नाही आहे की, आणि ते तेवढी रिस्क अजून कोणी घेत नाही आहे की बाबा रोबॉट आतमध्ये जाऊन सर्जरी करून बाहेर आला, असं नाही आहे. याला सिम्पली आपण JCPC कम्पेअर करू शकतो की वरचं ऑपरेटर जसं ऑपरेट करतं तसं ते मशीन काम करतं. तसे ते सगळे अँगल्स जे असतात, मशीनचे अँगल्स जे दिसतात आपल्याला, तसे आतमध्ये जास्त चांगल्या आणि जास्त प्रगत मशिनरी आहे ती, जे आर्म्स आतमध्ये जाऊन त्याचे आर्म्स अँगल सगळे वळवून त्याच्यातनं आपण ती सर्जरी करतो. पण सर्जन तो रोबॉट कंट्रोल करतो किंवा हँडल करतो. ओके. आता ब्रेस्ट कॅन्सरच्या बाबतीत ना मी एक गोष्ट ऐकली, ती आता कितपत खरी येते तुम्ही सांगा, की ब्रेस्ट कॅन्सरचं जर ऑपरेशन झालं तर त्याच्यानंतर हात काम नाही करतायत. म्हणजे आपल्याला रेग्युलरली म्हणजे महिला जे कामं करतात ते कामं करायचे नसतात, बांगड्या घालायचे नसतात. लाईफ टाईम असं असतं का की कसं असतं? आता कसं आहे, आधी पूर्वीच्या काळी जेवढे हात सुजायचे किंवा हात जड व्हायचा किंवा काम करायला अवघड जायचं, तसं आता नाही आहे राहिलेलं. आता जे नवीन जे टेक्नॉलॉजी आली आहे त्याच्यात एक ICG डाय म्हणून असतो किंवा एंडोसायनिन ग्रीन डाय. तर ते त्या स्टेजप्रमाणे आम्ही ठरवतो. कुठल्या काही पेशंट्समध्ये तो ICG डाय आम्ही इंजेक्ट करतो आणि जेवढ्या गरजेच्या आहेत तेवढ्याच फक्त लसिका ग्रंथी काखेतल्या किंवा लिम्फ नोड्स जेवढ्या गरजेच्या आहेत तेवढ्याच फक्त आम्ही काढून तपासायला पाठवतो. त्या जर का पॉझिटिव्ह आल्या नाहीत तर पुढे काही करायचं गरजच पडत नाही. पुढे त्या डिसेक्शन किंवा लसिका ग्रंथी पूर्ण काढून ज्याच्यामुळे सूज येते ते करायची गरजच पडत नाही बऱ्याच केसेसमध्ये. तर असे काही प्रगत जे झालेले आहेत ॲडव्हान्सेस, तर त्या ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी वापरून आपण लोकांना जास्तीत जास्त चांगला आउटकम देऊ शकतो. आम्ही मॉर्बिडिटी असं म्हणतो. पेशंटची मॉर्बिडिटी म्हणजे हे सगळे जे त्रास होतात की हात सुजलाय, हात काम करत नाही, याला मॉर्बिडिटी म्हणतो. तर ती कमीत कमी होईल पेशंटला, ह्याची काळजी घेतली जाते. त्याच्यासाठी हे नवीन जे टेक्निक्स आलेले आहेत आणि टेक्नॉलॉजी आलेली आहे ती वापरली जाते. ओके. पण मग समजा जे जुने लोक आहेत की जे जुन्या पद्धतीने ज्यांनी केलेले आहेत, तर लिम्फ नोडची टेस्ट केलेली आहे, तर त्यांच्यासाठी पण म्हणजे मुवमेंट होत नाही का की कसं असतं? नाही, असं अजिबात नाही आहे. आता ते जे टेक्निक्स आहेत ना, जसे टेक्नॉलॉजी चांगली झालेली आहे तसेच सर्जिकल टेक्निक्स किंवा शस्त्रक्रिया करण्याची जी टेक्निक आहे तीही हळूहळू प्रगत झालेली आहे. ओके. तर त्याच्यामध्ये आता ओव्हर द इयर्स ज्यांनी लोकांना त्रास होतोय ज्या सर्जरीच्या एखाद्या टेक्निकनी, ती टेक्निक मॉडिफाय करून आम्ही चांगल्या टेक्निक डेव्हलप केलेल्या आहेत आता, की त्या चांगल्या टेक्निक वापरून लोकांना त्रास कमीत कमी व्हावे ह्याची काळजी आम्ही ऑपरेशन करताना घेतो. ओके. पण मग कॅन्सरचं ज्यावेळेस नाव यायचं समजा की एखाद्याला झालाय कॅन्सर, तर लोक खचून जातात. कारण एकतर माणसाचा जीव महत्वाचा आणि दुसरी गोष्ट म्हणजे पैसा, की पैसा भरपूर खर्च होतो. तर याच्याबद्दल तुमचं काय मत आहे की किती खर्च लागतो साधारणतः किंवा काय? आता प्रत्येक कॅन्सरचं थोडं वेगळं असतं. आता कुठलं हॉस्पिटल आहे, कुठे तुम्ही करताय ह्याच्यावर सुद्धा आहे. ज्यांना जे प्रायव्हेट हॉस्पिटल वगैरे अफोर्ड करू शकत नाही त्यांना सुद्धा आपल्या गव्हर्नमेंटनी टाटासारखं हॉस्पिटल आहे, गव्हर्नमेंटच्या स्कीम्स आहेत, तिथेही डॉक्टर्स आम्ही जाऊन काम करतो. की एक सोशल सर्व्हिस म्हणा किंवा त्याच्यासाठीही आम्ही करतो की बाबा जिथे गव्हर्नमेंटच्या स्कीम्स आहेत तिथे डॉक्टरला जरी पैसे जास्त मिळत नसतील तरीही पेशंटचं ते चांगलं व्हावं त्यासाठी बरेच डॉक्टर्स आमच्यासारखे जाऊन गव्हर्नमेंट स्कीमच्या ठिकाणी सुद्धा ऑपरेशन्स करतात. तिथे किमोथेरपी दिली जाते, तिथे रेडिएशन दिलं जातं. तर ह्या सगळ्या गोष्टी अवेलेबल आहेत. फक्त तुम्ही घरी घाबरून न बसता डॉक्टरकडे जाऊन किंवा त्यांना अप्रोच करून त्याच्याबद्दल काहीतरी करणं गरजेचं आहे. बरोबर. इग्नोर न करता. बरोबर आहे. येस. आणि या सगळ्याला बेस्ट म्हणजे प्रिव्हेन्शन. मला तेच विचारायचं होतं की असं काही नाहीये का की ज्याने होणारच नाही कॅन्सर किंवा आपण काय काळजी घेतली पाहिजे समजा? आता ह्याच्यात प्रिव्हेंटिव्ह मेडिसिन असं ज्याला आपण म्हणतो किंवा हे, तर ह्याच्यात बेसिक कॅन्सर जो आहे तो कशामुळे होतो तर हरीवरी करी, तसं एक पूर्वीचं एक वाक्य आहे. हरी घाई असणं, सगळ्या गोष्टीची टेन्शन असणं. वरी म्हणजे काही ना काहीतरी आपल्याला कायम टेन्शन आहे, काहीतरी आहे. आणि करी म्हणजे आपलं आहार किंवा खाणं.
ह्या 3 गोष्टींवर त्यांनी खूप इम्पॅक्ट पडतो माणसाच्या आयुष्यावर. ह्या जर का आपण 3 गोष्टी आपण जर का व्यवस्थित केल्या आणि त्या आपण हँडल करू शकलो व्यवस्थित, तर डेफिनेटली त्याचा उपयोग लाँग टर्ममध्ये नक्की होतो. त्याला लॉन्जेटिव्हिटी असं म्हणतात आजकाल, की बाबा चांगलं आयुष्य आणि चांगलं आणि लॉंग लाईफ आपण जगू शकतो त्याच्यासाठी. तर करी जो भाग आहे म्हणजे जेवण, खाणं किंवा आहार, ह्याच्यामध्ये चांगलं प्रोटीन, प्रत्येक अन्नाच्या एका पोर्शनमध्ये प्रोटीनचं प्रमाण चांगलं असलं पाहिजे, कार्बोहायड्रेट्स बरोबर, तेल कमी असलं पाहिजे. नंतर ह्या बेसिक गोष्टी आहेत ज्या अगदी आजकाल न्यूट्रिशनिस्टही खूप आहेत. आता त्याच्यामध्ये जे ॲक्च्युअल चांगले न्यूट्रिशनवाले असतात ते तुम्हाला चांगला बॅलन्स्ड आहार देतात. तर त्या बॅलन्स्ड आहार खाणं, त्यानंतर खूप जास्त गोड न खाणं, तेलकट खूप जास्त अवॉइड करणं, हे जर का आपण आयुष्यातच आपण जर का ते अंमलबजावणी केली त्याची, तर डेफिनेटलीच त्याला लॉंग टर्मवर आपल्याला त्याचा इफेक्ट चांगला येणार आहे. आता बरेच कॅन्सर ओबेसिटी किंवा खूप वजन जास्त असण्याशी हे रिलेटेड आहेत. तर ते जर का आपण करेक्ट केलं तर ऑब्व्हियसली त्याच्यावर पण परिणाम होईल त्याचा. त्याच्यामुळे जे रिलेटेड कॅन्सर्स आहेत ते कमी होतील हळूहळू. नंतर व्यायाम ज्याला आपण म्हणतो, की व्यायाममध्ये नुसतंच थोडासा केला किंवा मी नुसतं चाललो करायचं म्हणून केला, हे करण्यापेक्षा तुमच्या रुटीनमध्ये रोजच्या व्यायाम इन्क्लूड करा. 30 ते 45 मिनटं काही पार्ट कार्डिओ करा, काही पार्ट तुमचं स्ट्रेंथ ट्रेनिंग किंवा रेझिस्टन्स ट्रेनिंग करा, ज्यांनी तुमचा मसल टोन चांगला डेव्हलप होईल. मसल जो आहे म्हणजे जो स्नायू आहे किंवा मसल ज्याला आपण म्हणतो, त्याचं प्रमाण जितकं चांगलं असेल ना तुमच्या शरीरात, तितकी तुमची इम्युनिटीही चांगली असते आणि कॅन्सरची फाईट करण्यासाठी पण तुमचा चांगला जास्त त्याचा फायदा होतो. हे आता सायंटिफिकली प्रूव्हन आहे. बरोबर. तुमचा मसल मास जर का चांगला असेल, लीन मसल मास ज्याला म्हणतो, तर डेफिनेटली त्याचाही फायदा होऊ शकतो. त्यामुळे नियमित व्यायामही गरजेचा आहे. नंतर जे वरी जो भाग आहे, वरी म्हणजे टेन्शन घेणं, आता काय होईल माझं असं, ह्याच्यासाठी तुम्ही 10-15 मिनटं सुद्धा दिवसातनं, त्याला वेळ काळ असं काही नाही आहे, तुम्ही ध्यान करा. असं नाही की काहीतरी एक स्पेसिफिकच फक्त घेऊन बसा, असं काही नाही आहे. तुम्ही स्वतः डोळे मिटून जर का कॉन्सन्ट्रेट करून एखाद्या कुठल्याही चांगल्या पॉझिटिव्ह गोष्टीवर किंवा एखादं चांगलं म्युझिक ऐकलेलं आहे ते जर का तुम्ही ध्यानी आणून त्याच्याबद्दल जरी तुम्ही मेडिटेशनसारखं केलं, तरीही तुमचा बराच जो स्ट्रेस लेवल असतो तो कमी होतो. नंतर एखादा स्पोर्ट खेळणं किंवा इवन फ्रेंड सर्कलमध्ये एखादा स्पोर्ट खेळणं, त्याच्यामध्ये सुद्धा तुमचा स्ट्रेस लेवल कमी होतो. तर अशा काही गोष्टी आहेत ज्या आपल्या लाईफस्टाईलमध्ये आपण आत्मसात केल्या पाहिजेत. आणि ते एक झालं आपला आणि हरी पण तसंच आहे, सगळीकडे घाई टेन्शन, हे काय करायचं ते काय करायचं, त्याच्यापेक्षा व्यवस्थित आपण आखून घेतला जर का दिवस आणि त्याप्रमाणे आपण काम केलं तर तेही फॅक्टर कमी होईल. हे जे काय लाईफस्टाईल चेंज जे आजकाल खूप चालू आहे, लॉन्जेटिव्हिटी, लाईफस्टाईल चेंज, हे जर का आपण व्यवस्थित मॅनेज केलं तर मला वाटतं अर्ध्याधिक कॅन्सरचे जे हे आहेत ते कमी होतील. कारण बरेच रिलेशन्स आहेत या सगळ्या गोष्टींना. तर लाईफस्टाईल चेंज इज अ मस्ट. येस. तर मिहिरजी, खरंच थँक्यू सो मच की आज तुम्ही या शोवरती आलात आणि आमच्या ऑडियन्ससाठी एवढी युजफुल इन्फॉर्मेशन दिलीत. खरंच थँक्यू सो मच. येस, थँक्यू फॉर हॅव्हिंग मी. येस, कारण मी सांगितलं ना तुम्हाला आधी, जसं आपलं बोलणं झालं की मी जवळून या सगळ्या गोष्टी बघितलेल्या आहेत की किती त्रास होतो काय नाही. त्याच्यामुळे माझ्यासाठी हा खरंच महत्त्वाचा पॉडकास्ट होता आणि आमच्या ऑडियन्ससाठी तर नक्कीच असेल. थँक्यू अगेन. मी आधी नंतरही तुमच्याबरोबर कधीतरी परत आपण. येस, नक्कीच. आणि आपण थोडंसं डिटेलमध्ये जाऊयात, कारण तुम्ही सर्जन आहात. येस, म्हणजे तुम्हाला खूप चांगला एक्सपिरियन्स आहे, असं नाही की उगाच हे आहेत. आणि मला फक्त एक शेवटचं विचारायचं राहिलं की आजपर्यंत तुम्ही बऱ्याच केसेस हँडल केलेल्या असतील, पण मग अशी आठवणीतली केस कुठली होती? हो, आता हे मी जे लंग ट्युमर जो तुम्हाला सांगत होतो, तर लंग ट्युमरची अशीच एक पेशंट होते आमच्या, ज्या लंग ट्युमर त्यांना डायग्नोज झाला आणि त्या गावी राहायच्या. तर त्या गावी राहून त्या आल्या आमच्याकडे, एक दुसऱ्या पेशंटच्या ओळखीने त्या आमच्यापर्यंत पोचल्या. त्याला लंग कॅन्सर झालेला होता. तर ते आयुष्य ते आधी डिप्रेसिव्ह स्टेटमध्ये आल्या की बाबा मला, अरे आम्ही ना काय स्मोकिंग कधी केलं ना, सिगरेट कधी हातात घेतलं, तंबाखूचा तर दूरपर्यंत महिलांचं तेच म्हणणं असतं की मलाच का कॅन्सर झाला. तर मी त्यांना तसंच चांगलं काउन्सिलिंग केलं, त्यांच्यात पॉझिटिव्हिटी आणली आधी. आणि तुम्ही म्हटलं तुम्ही विश्वास ठेवा माझ्यावर,
आपण जे तुम्हाला ट्रीटमेंट करू त्याच्यातनं तुम्ही नक्की बाहेर याल कॅन्सरमधनं. तर मी म्हणलं तशी दुर्बिणीची शस्त्रक्रिया त्यांना केली. तो जो लंगचा ट्यूमर होता किंवा जो फुफ्फुसाचा कॅन्सरचा ट्यूमर होता तो आम्ही दुर्बिणीद्वारे पूर्ण त्यांचा क्लिअर केला. त्याच्या आजूबाजूच्या ज्या लसिका ग्रंथी असतात त्याही दुर्बिणीने काढल्या आणि आज 4 ते 5 वर्ष त्यांना झाली, कॅन्सर परत उलटून आलेला नाही. त्या दरवर्षी नियमाने मला भेटायला येतात. आता तो फॉलोअप त्यांना जो सांगितलेला आहे तो फॉलोअपसाठी येतात, पण त्या म्हणतात मी फॉलोअप कमी तुम्हाला भेटायला जास्त, कारण कसं असतं की एक रिलेशन तयार होतं ना. एक्झॅक्टली, तुमच्याकडे तुमच्याशी बोलून मला एक पॉझिटिव्हिटी येते आणि स्ट्रेस रिलीफ होतो की मोकळं वाटतं थोडंसं. येस, तर प्रत्येक डॉक्टरनी तेही केलं पाहिजे. पेशंटचा जो स्ट्रेस असतो तो रिलीव्ह करण्यासाठी, पॉझिटिव्हिटी एक त्यांच्यामध्ये आणण्यासाठी, तसं त्यांना काउन्सिलिंग केलं पाहिजे. बरोबर. ही एक खूप महत्वाची आठवणारी केस आहे ह्याच्याची. त्या एकदम डिप्रेसिव्ह स्टेटमधनं अगदी पूर्ण बऱ्या झाल्या होत्या. आणि खरं तर तुमचं नेचर पण एकदम फ्रेंडली आहे की त्याच्यामुळे अर्धा स्ट्रेस तिथंच रिलीफ होऊन जातं पेशंटचा. येस, तर थँक्यू सो मच वन्स अगेन. थँक्यू. येस, तर मंडळी जर तुम्ही अजूनही हा पॉडकास्ट पाहत असाल तर ऑब्व्हियसली हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडलेला आहे, म्हणून आत्ताच या व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या जवळच्या सगळ्याच लोकांसोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. कारण काय आहे ना की मी जसं सरांशी बोलताना सांगितलं की मी स्वतः माझ्या जवळच्या व्यक्तीला कॅन्सर झाला होता आणि मी स्वतः यातून गेलो आहे. आणि आपण काय करतो, आता मला हे पण माहिती आहे की आपली बरीचशी ऑडियन्स लेडीज आहे, समजा महिला आहेत, तर मला ते सगळ्यांना हे सांगायचं आहे की जर तुम्हाला थोडा जरी डाऊट आला तर ताबडतोब डॉक्टरकडे जा. कारण होतं काय माहिती आहे का की तुम्हाला असं वाटतं की मी कोणाला सांगू, बऱ्याच वेळेस घरातल्या महिला बोलत नाही. त्यांनी होतं काय माहिती आहे का की आजची जे संकट असतं ते उद्यावर जातं आणि जे रिस्क असते ना ती खूप जास्त वाढून जाते. त्याच्यामुळं मला सगळ्यांना रिक्वेस्ट आहे की प्लीज जर तुम्हाला थोडा जरी डाऊट आला ना तर लगेच डॉक्टरकडे जा. मिहीर सरांसारखे चांगले डॉक्टर्स आपल्यासाठी हेल्पसाठी नेहमी आहेत, म्हणून प्लीज तेवढं ऐका आणि सगळ्या लोकांसोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. सगळ्यात शेवटी आपल्या श्रीमंत स्टुडिओ या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि श्रीमंत व्हा आणि हसत राहा, कारण ही काळाची गरज आहे. थँक्यू.